तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आज मित्र आपल्या घरी आले होते आणि ठरलं होतं कळसुबाईला जायचं. मित्र घरी आल्यानंतर जेवण बिवण केलं थोडंसं आणि आपण कळसुबाईला जाण्यासाठी निघालो होतो. वाटेत वाकडे तिकडे वळणाचे रस्ते घेत आपण कळसुबाईकडे चाललो होतो. हा मित्र मागून येऊन पुढे निघून गेला. आम्ही त्याची वाट पाहत होतो, पण नंतर तो भरकन पुढे निघून गेला. तो पुढे निघून गेल्यानंतर आम्ही त्याचा पाठलाग करत त्याच्या मागे मागे चाललो होतो. कळसुबाई तशी अजून बरीच लांब होती. त्यानंतर फायनली आम्ही कळसुबाईच्या पायथ्याशी येऊन पोहोचलो होतो आणि इथून आम्ही चालायला सुरुवात करणार होतो. वरती चढायला सुरुवात केली होती. स्टार्टला काही दमल्यासारखं वाटत नव्हतं एवढं, त्यामुळे आपलं हळूहळू ऊन झाल्यामुळे निघालो होतो आम्ही. त्यानंतर थोडं वरती आल्यावरती हे काका इथं काहीतरी बैलांवरती वाहत होते. मला वाटतं त्यांचं घराचं काम चाललं होतं वरती. त्यानंतर थोडा एक टप्पा पार केल्यानंतर आम्ही इथं ताण लागली होती, थोडंसं पाणी पिण्याचा विचार करत होतो. ऊन तर भरपूर झालं होतं. त्यानंतर वरती एक हॉटेल बघायचं प्रयत्न चालला होता. हॉटेल बघितलं आणि तिथे मित्र पाणी पित बसलो होतो. इथं यांची पाण्यावरून भांडणं चालली होती. त्यांना म्हटलं हळूहळू पाणी प्या आणि चला पुढच्या प्रवासाला निघायचं आहे आपल्याला. तो हसायला लागला होता आपल्याकडे बघून. त्यानंतर आम्ही पाणी पिऊन पुढच्या प्रवासाला निघालो होतो. अजून बराच टप्पावरती पार करायचा होता आम्हाला. त्यानंतर एक टप्पा अजून पार केल्यानंतर आम्ही खाली पाहिलं तर खाली उंच आल्यावरती असं भारी वाटत होतं. दुसऱ्या हॉटेलमध्ये येऊन आम्ही बसलो होतो. इथं पण भरपूर होतं. इथे येऊन थोडा विश्रांती घेतली आणि त्यानंतर आपण पुढे चालायला सुरुवात करणार होतो. गर्दी भरपूर होती. त्यानंतर म्हणजे खालून वरती जाण्यासाठी गर्दी जरा कमी होती, पण वरतून खाली उतरण्यासाठी गर्दी जास्त होती. त्यानंतर आपण हळूहळू वरती जाण्याचा प्रयत्न करत होतो. इथून पुढे आता आपल्याला नाही ना शिड्यानीच वरती जायचं होतं. आता फायनली वरती शेवटचा एक टप्पा बाकी राहिला होता. इथं लोक बऱ्यापैकी कॅम्पिंग करून संध्याकाळी राहण्याचा प्रयत्न करतात. इथं सपाट जागा केलेली होती जरा, आणि इथून फक्त आता शिडीनी वरती एक टप्पा जाण्याचा. फायनली आम्ही वरती येऊन पोहोचलो होतो. त्यानंतर वरती येऊन आम्ही असे फोटो पण काढले. इथे आम्हाला हे दोन माकडं भेटली होती. हे पण खूप मस्त होती. त्यांच्यासोबत पण फोटो काढले आणि इथे फायनली देवीचं दर्शन घेतलं आपण कळसुबाईचं. त्यानंतर हे दादा आहेत ना, इथं माकडांना पाणी पाजत होते. ते माकडं पण ताणलेली होती वाटतं, ऊन खूप जास्त असल्यामुळे. तिच्या प्रवासाला निघालो होतो. तर इथं मित्र थोडं खाली आल्यानंतर त्यांनी डायरेक्ट बसूनच घेतलं होतं, कारण वरतून खाली उतरायला पायाला इतका त्रास होत होता. आणि हा मित्र तर इकडे याचं काहीतरी वेगळंच चाललं होतं. आणि फायनली मग आम्ही शेवटी खाली पायथ्याला येऊन पोहोचलो. सूर्यदेवाला नमस्कार केला आणि आपण आपल्या घराकडे जाण्यासाठी निघालो होतो. भूक तर भरपूर लागली होती वरती पूर्ण जाऊन आल्यानंतर. त्यामुळे आम्ही एक हॉटेल शोधण्याचा प्रयत्न करत होतो. आणि मागून हा मित्र आला, त्याला कुठेतरी हॉटेल सापडलं होतं. पुढे आलो पाहत पाहत पाहत. मग कुठेतरी फायनली राजूरमध्ये आल्यानंतर माझ्या मित्राला एक हॉटेल सापडलं. तो आम्हाला सांगत होता ते हॉटेल लय भारी आहे, पण आम्ही काही त्याचं ऐकलंच नाही. आणि शेवटी बरंच पुढे आल्यानंतर एका हॉटेलला आम्ही जेवायला थांबलो. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत फॉलो करून ठेवा. धन्यवाद.